ताई आता कशा पाय रागवत आहे ताई? आता ताई म्हणतो वैर मग अशी हात धरताना अक्कल कुठं गेलती रे? तेव्हा तुमच्यात बायको दिसत होती मला. तुझी बायको दिसायला मी काय फाटकं लुगडं नेसले का रे सुकाळीच्या? असंच रोज सकाळी बोलते. मग उद्यापासून तुझ्या बायकोला आणून नाशिवित चला ग. आता काय बी झालं तरी या दारुड्या लोकांपुढं म्या पुन्हा नाचायची नाही. अगं ये काय झालं ग एवढं तंतनायला? ताई पुन्हा दुसऱ्या गावात नव्यानं जायचं म्हणजे तानच होणार. हा एक तर हिची पण पैसा घेऊन समजा येगळी झाली. आता नव्यानं बसतान बसायचं म्हणजे सगळं सण करावंच लागल. मला नाही वाटत या गावात बसतान बसन. पैसा काढायचं नाव नाही घेत. स्वतःत नाचतात दारुडे. त्या सरपंच साहेबांना सांगून काहीतरी इलाज निघल. त्यानं सुपारीचं बी असं नाही. त्याचा काय बी फायदा नाही. तेच कदरतय दारुड्या लोकांपुढं. ती मास्तरीन सरिता कधीपासनं दारूबंदीचं काम करते पर तिचं बी कोणी ऐकत नाही. आता मलाच काहीतरी करावं लागल. I have little head. I have little head. I have little head. I have little head. I have no head. I have no head. I have no head. I have little head. नमस्ते गुरुजी. काय मास्तरीन बाई आज इकडे कसं काय चुकलात? गुरुजी तुम्हाला माहितीये मी दारूबंदीसाठी काम करते आणि आपल्या गावात दारूबंदी व्हावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि आता ह्या कामात मोहिनी आपल्या सोबत आहे. अहो तुमची इच्छा असून काय होतंय? दारुड्यांची इच्छा पाहिजे ना दारू सोडायची. म्हणूनच मी तुमच्याकडे आलीये दारू सोडवण्यासाठी. हे मागे काय बोलता काय? अहो दारुड आपल्या बापाचं ऐकत नाही तेव्हा आमचं कवा ऐकणार? अहो पण गुरुजी तुम्ही अण्णाला सांगून दारूचं दुकान बंद तरी करायला लावू शकता ना? काय आमची तालीम बंद करायच्या मागे आहे काय तुम्ही? का? अहो तालीम मागेच बंद झाली असती. अण्णा महिन्याला पैसे देतो म्हणून चाललंय. नाही तर खायला जाणार नाही आणि खुराक कुठं द्यायचा? ह्या तालमीचा खर्च उचलायला मी तयार आहे. पण दारूचं दुकान बंद झालंच पाहिजे. झालंच पाहिजे बंदच झालं पाहिजे. पण मी म्हणतो दारू वाईट असते असं कोण म्हणलं तुम्हाला? असं डॉक्टर म्हणतात. कोण आहे तो डॉक्टर? हा ना त्याला माझ्या पुढं. अरे शाळेत असल्यापासून दारू पितो. मला नाही काही झालं. ही जी आहेत ना माकडं यांच्यापैकी कोणी बी मला पाडून दावायचं. आता 2 बाटल्या पिलोय. दारू वाईट असेल तर पडलोच पाहिजे नाही. या पुढं कोण आहे का? अरे का रे सगळ्यांच्या माना काय खाली गेल्या का? अरे कोण आहे का पट्ट्या? समजे घाबरलेत का मला? ह्योच मोकाय मोहिनीला जिंकून घ्यायचा. वाय पुढं मी पाडून दाखवतो याला. अरे काय येड लागलं काय? तुझ्या जंतू इंचभर नाळणार तू काय त्याला पडणार? अरे बघू रे. गावात हा एकच माणूस आहे ज्याला कसलंच व्यसन नाहीये. अर्जुन. पाहिलंय मी याला. अर्जुन तुझ्यासारख्याच मर्दांची गरज आहे या गावाला. ये अर्जुना ये. अरे घाबरला का उंदरा? घाबरत नसतो मी. मग कशाचा विचार करायला लागलास? मी विचार करायला लागलो तू मेला तर तुला खांदा द्यायला बी कुणी यायचं नाही यार. एवढं का म्हणून वजन वाढविले?
खातो ना हाकतो का नाही? काय बोलायला लागलास आता? जावतोस तुला हं? पिणाऱ्या माणसाची इज्जत वाचवायला आज बेवड्या तात्यातच पोरगा कामाला. अर्जुन, आम्हाला तुझा अभिमान आहे. हार दे रे. इकडे आण. आणि ग्रामपंचायतीकडनं 51 रुपये आणि हे श्रीफळ देऊन तुझा सत्कार करतो. सरपंच हार त्याला घाला. 51 रुपये मला द्या. बसा बसा, पडाल 51 रुपये कशाला? एवढा खर्च कशाला करता? नाही, अरे अख्ख्या गावाला कळलं पाहिजे दारूबंदीवर काम करणाऱ्या माणसाला आम्ही किती मान देतो. अरे दारू सोडणाऱ्याला तर आम्ही 101 रुपये देऊ. 101 रुपयाने काय होतं? निदान 10-15 हजार तरी द्यायला पाहिजे. अरे घबरे, अरे दारू सोडणाऱ्याला जर मी 10-15 हजार रुपये दिले तर माझ्यावरच आजबट्टी काढायची येळ. 51 रुपये इकडे द्या. कशाला? दारू प्यायला? अहो सरपंच, महिना झाला हो, तोंडाला दारू लागली नाही. अरे सांगताना तोंडाचा वास येतोय बघ. हा वास तो नाही. अहो सकाळी सकाळी डोकं दुखत होतं ना, म्हणून मी बाम लावला होता. बाम जिबेला पण लावला होता का गिळली होती बाटली? नाही, चुकून एक बोट तोंडात घुसला असं. अरे सोडा रे सोडा, दारू सोडा. अर्जुनाचा आदर्श घ्या. आयुष्य बर्बाद करते दारू, संसार उद्ध्वस्त करते दारू. म्हणून सांगतो, संसारात नका करू. 101 रुपयासाठी लाख मोलाचा आनंद देणारी दारू कोण सोडेल? अरे तुमच्या समोर डोकं आपटून सुद्धा काय उपयोग नाही. तुम्ही काय कामाचेच नाही. पण या अर्जुनाला मी रस्त्याच्या कामाचा ठेका देणार आहे. पण त्यासाठी दारूला हात लावायचा नाही. हो सरपंच, दारूकडे बघत सुद्धा नाही मी. शाबास. एक काम करा, 51 रुपये इकडे द्या. मी आजपासून सोडूनच टाकतो. लाज नाही, दारू म्हणले ते. त्या अर्जुननं काय जादू केली काय माहित. तो पैलवान पडलाच ना खाली. काय मोहिनीबाई, चला. पैलवान तुम्ही हा, तुम्ही इथं कसं काय? चला की. हा म्हणजे अर्जुनने सांगितलं नाही का तुम्हाला? काय? ए ढोल्या पैलवाना, आता जर तू माझ्याकडनं पडलास तर मोहिनी खास तुझ्या एकट्यासाठी नाचणार आहे. शपथ. असं आहे वय? ओ पैलवान चला निघा, काय बारी बिरी व्हायची नाही. चला. अहो पण अर्जुननं फसविलं तुम्हाला. चला निघा आता. अहो असं कसं? अर्जुन म्हणला होता. ओ पैलवान, बाईंनी सांगितलं ना निघा म्हणून. कान आहे का कानाची भोक? निघा. असं तर अर्जुननं मला फसवलं तर बघतोस त्याला. ओ का बघायचं बघा. चला निघा. चला तमाशाला बाळूशेठ. रंगिली नार मोहिनी करील काळजावर वार. अरे वार. नको, तुझ्या काळजावर नाही, इकडं. हरला सड्यासारखं करत जाऊ नका रे. पुढे जात जाऊ नका. वहिनी आहे ना तुमची? मोहिनी ना. चला.